नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टेक्स येतो या आपल्या मराठी टेक चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा 5G भारतामध्ये लॉन्च झालं होतं तेव्हा जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या सर्वांना फ्रीमध्ये 5G देत होते. म्हणजे 4G रिचार्ज केला असेल त्यासोबतच 5G हा अनलिमिटेड भेटत होता, तो पण फ्रीमध्ये. तेव्हा आपण 5G फ्रीमध्ये वापरलं. या कंपन्या तुम्हाला फ्री इंटरनेटची सवय लावतात, तुमचा इंटरनेटचा वापरसुद्धा वाढवतात आणि मग हळूहळू जे रिचार्जची प्राइसिंग असते ती सुद्धा वाढवत जातात. गेली काही वर्ष एअरटेल आणि जिओ अनलिमिटेड 5G देत होतं त्यांच्या 4G रिचार्जसोबत. पण नंतर VI म्हणजे वोडाफोन आयडियाने सुद्धा 5G लॉन्च केलं आणि मग त्यांनी ट्रायकडे ट्राय म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, आणि ट्रायने काही नियम घालून दिले की तुम्ही एका लिमिटपर्यंतच लोकांना फ्रीमध्ये इंटरनेट देऊ शकता. सध्या 2025मध्ये VI, आयडिया किंवा जिओ असो, या सर्वच कंपन्या तुम्हाला 5G अनलिमिटेड इंटरनेट देतात असं त्यांच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये लिहिलेलं असतं. तर यामागे खरं काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला 5G अनलिमिटेड इंटरनेट पाहिजे असेल तर VIमध्ये तुम्हाला 299 किंवा त्याच्यावरचा रिचार्ज करावा लागतो, आणि जर तुमच्याकडे एअरटेलचं सिम कार्ड असेल तर 5G इंटरनेट मिळवण्यासाठी तुम्हाला 239 किंवा त्याच्यावरचा रिचार्ज करावा लागेल. आणि जर तुमच्याकडे जिओचा सिम कार्ड असेल तर तुम्हाला 2 GB पर डे किंवा त्याच्यापेक्षा वरचा रिचार्ज करावा लागेल, तरच तुम्हाला 5G अनलिमिटेड इंटरनेट भेटेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीच्या सिम कार्डचा रिचार्ज करायला जाता, त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपमध्ये गेलात तर त्या रिचार्जच्या वरती तुम्हाला लिहिलेलं दिसेल की 5G अनलिमिटेड इंटरनेट म्हणून. पण हे नक्कीच अनलिमिटेड आहे का ते आपण बघूया. आता जर आपण VI म्हणजे वोडाफोन आयडियाच्या जर टर्म्स अँड कंडिशन्स चेक केल्या तर आपल्याला इथे दिसून येईल की जर तुम्हाला 5G अनलिमिटेड इंटरनेटचा रिचार्ज करायचा असेल तर त्यासाठी 299 किंवा त्याच्यावरचा रिचार्ज करावा लागेल. मग त्यांची ॲप, वेबसाईट किंवा थर्ड पार्टी ॲप्सवरून सुद्धा तुम्ही तो रिचार्ज करू शकता. आणि त्यांनी टर्म्स अँड कंडिशन्समध्ये स्पष्ट लिहिलं आहे की अनलिमिटेड कॉल्स किंवा अनलिमिटेड डेटा हे फक्त पर्सनल यूजसाठीच आणि नॉन कमर्शियल यूजसाठीच आहे. तर नॉन कमर्शियल यूज म्हणजे काय? जर तुम्ही तुमचा इंटरनेट किंवा कॉलिंग जर एखाद्या कंपनीसाठी किंवा पैसे कमवण्यासाठी जर त्याचा वापर करताय आणि तुमचा यूज हा 300 GBच्या वरती जातो आहे तर तो कमर्शियल झाला. नॉन कमर्शियल म्हणजे 300 GBच्या खाली आणि पर्सनल यूजसाठी वापर. जर तुम्ही 300 GBच्या वर गेलात तर तुमचं इंटरनेट हे स्लो होणार आहे. आणि आता जर आपण एअरटेलमध्ये गेलो तरी त्यांनी त्या रिचार्ज प्लॅनमध्ये लिहिलं आहे अनलिमिटेड 5G इंटरनेट. पण यांचंसुद्धा खरंच अनलिमिटेड आहे का आपण चेक करूया. जर तुम्ही एअरटेलच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये जर गेलात तिथेसुद्धा त्यांनी लिहिलं आहे की हा रिचार्ज फक्त पर्सनल आणि नॉन कमर्शियल यूजसाठीच आहे. म्हणजे यांचंसुद्धा इंटरनेट 300 GBपर्यंतच लिमिटेड आहे. जरी त्याच्यावरती 5G अनलिमिटेड इंटरनेट लिहिलं आहे तरी 300 GBच्या वर गेला तर तुमच्या इंटरनेटची स्पीड ही कमी होणार आहे. आता फक्त जिओ ही एकच कंपनी आहे जी खरंच तुम्हाला 5G अनलिमिटेड इंटरनेट देतं. पण त्यांनासुद्धा ट्रायच्या रूल्सनुसार तुमचा इंटरनेट वापर हा मॉनिटर करावा लागतो. जर तो कमर्शियल यूजसाठी वापरला जात असेल तर तुमचं जिओचं नेटसुद्धा स्लो होऊ शकतं. म्हणून कोणताही रिचार्ज करताना त्याच्या प्लॅनमध्ये काय लिहिलं आहे त्याच्यापेक्षा एकदम डिटेलमध्ये जाऊन टर्म्स अँड कंडिशन्ससुद्धा वाचणं जरुरी आहे. तुम्हाला खरंच जर अनलिमिटेड इंटरनेटची गरज असेल तर काही लोकल ब्रॉडबँड प्रोव्हायडर किंवा काही इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्या ह्या तुम्हाला काही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड इंटरनेट देतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेक केलं पाहिजे की खरंच अनलिमिटेड आहे की काही FUP म्हणजे फेअर युसेज पॉलिसीची लिमिट लावलेली आहे. तर मोस्टली जे लोकल इंटरनेट प्रोव्हायडर असतात ते खरंच अनलिमिटेड इंटरनेट देतात, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.